सर्वात पहिला इथं माप सगळे आपण लिहून घेतलेले आहे. पाठीमागची पूर्ण उंची आहे ब्लाऊजची, कटोरी ब्लाऊजची 14 आणि प्लस 1 इंच शिवणीसाठी पकडले. शोल्डर 5.5, मुंडा 5.5, बाही 12 इंचाची आहे. छाती माप 9.5 आहे प्लस 1.5 इंच केले. ब्रेसपट्टी आहे 2.5 आणि 3.5. कटोरी आहे 5.5ची. पुढचा गळा आहे 6चा. पाठीमागचा गळा 10.5. कटोरी ब्लाऊजची पुढची उंची 15 प्लस 1 16 इंच केलेली. संपूर्ण ब्लाऊज तयार करायचा आहे 15 इंचाचा आपल्याला. तर पहिल्यांदा आपण कटोरी ब्लाऊजची पुढची उंची टाकायची. 15 प्लस 1 इंच 16 अशी माप घ्यायची आपल्याला. परफेक्ट मेजरमेंट घेणं खूप गरजेचं आहे, तर आपला कटोरी ब्लाऊज कधी चुकणार नाही. हे आहे 16 इंचाचं. शोल्डर आपला आहे 5.5 इंच. गळा रुंदी आहे 2.5 इंच. आपली शोल्डर पट्टी आहे 3 इंचाची, बरोबर चाली पाहिजे. मुंड्याचं माप टाकायचं. पहिल्यांदा उकळून घ्यायचा 5.5. बरोबर 5.5 वरती मुंडा आला पाहिजे आपला. कमी जास्त माप झाल्यानंतर ब्लाऊज चुकतो. आपलं छत्ती माप आहे 9.5 इंच. 9.5 इंचावरती खाच करून घ्यायची, जोडून घ्यायची. परत पुढे जाऊन 1.5 इंच वाढवायचं. ही आपली माया. कंबर घेर आहे 8 इंच. ह्याच्यामध्ये प्लस 1.5 इंच केल्या. ही माप जोडून घ्यायची. पाठीमागचा 1 इंचाचा टक्स असल्यामुळे पाठीमागचं थोडासा वाढवून घ्यायचा भाग. मुंड्याचा आकार द्यायचा 1 आणि 1.5 असे 2 आकार आहेत. हा पाठीमागचा मुंडा, पुढचा मुंडा. इथून त्याचा हाफ करायचा आणि तिथून आकार द्यायचा. 1.5 प्लस अर्धा 1.5 आकार, 1.5 इंचानं आत येऊन आकार द्यायचा आणि 1 इंचावरती आकार द्यायचा. इथून अशा आकार द्यायचे. हा पुढचा गळा, हा पाठीमागचा गळा. कटोरीचा आकार देण्याकरिता आधी तिथं डॉट मारून घ्यायचा 2.5 इंचावरती. इथून आपल्या कटोरीचा आकार द्यायचा. आता पुढचा गळा टाकायचा आहे 6 इंचावरती. करेक्ट माप घेतल्यावरती ब्लाऊज चुकत नाही. 2.5 इंचाचा आहे. आपण कटोरी ब्लाऊजचा शक्यतो गोल गळा घ्यायचा. दुसरा कोणताही ब्लाऊज घेत असताना त्याचा वेगळा गळा घेतला तरी चालतो, पण कटोरी ब्लाऊजमध्ये कटोरीचा आकार चांगला येण्यासाठी गोल गळा घ्यायचा. आता आपण शोल्डर पट्टी वगैरे सगळं टाकून झालेले. आता आपण ब्रेसपट्टी टाकून घ्यायची. ब्रेसपट्टी आहे आपली 2.5 आणि 3.5 इंचाची. आपण इथं आधी वाढवून घेतलेलं आहे. आपण इथं ब्रेसपट्टी वाढवून घ्यायची. त्या अगोदर आपल्या छातीचं जे माप आहे, जे की आपल्या कटोरीपर्यंत आणि काढायचं आपल्याला, आणि खालून ब्रेसपट्टी ह्या दोन्हीमध्ये अंतर साधारणतः 13 ते 13.5 इंचाचं असायला हवं. ते शिवून 1 इंचात 12.5च्या आसपास येतं. तर आपला हे साधारणतः माप 13 इंचाचं असायला हवं. इथून मोजायचं 1, 2 आणि 3. ही आपली ब्रेसपट्टी इकडचा आकार द्यायचा आहे आपल्याला. तर त्याच मापांबरोबर मोजून घ्यायचा आहे. इथून आपला ब्रेसपट्टीचा आकार व्यवस्थित आला पाहिजे अशा पद्धतीनं. कटोरीच्या बरोबर मध्यभागी यायचं आणि इथून आकार देऊन घ्यायचा आपल्याला. हा आपला ब्रेसपट्टीचा असा आकार आहे. आता कटोरी आहे आपली 5.5 इंचाची. अनेकाचं म्हणणं असेल की कटोरी खूप जास्त उंची वाटते, तर तशी होत नाही ती. या कटोरीचे माप जेव्हा आपण प्रॉपर कटोरी काढतो त्यावेळेस समजून येईल आपल्याला. हे ब्रेसपट्टीचं माप योग्य प्रमाणात आलं पाहिजे आहे. आपली कटोरी किती, आपली पूर्ण उंची किती, हे सगळं मोजून घेतल्यानंतर हे कटोरीचं पूर्ण माप घ्यायचं आहे आपल्याला. आता हे माप कटिंग करून घ्यायचं आहे. बाहीचं माप टाकायचं. आता बाही
1 2 3 इंच खाली घ्यायचा. या ब्लाउजचा संपूर्ण मुंडा मोजून घेणे. हा आपला मुंडा आहे. हा मुंडा टीप टाकून पूर्णपणे मोजून हा मुंडा आहे करेक्ट 10.5 इंचाची. आपल्या 10.5 इंचाची मुंडा. ही कटोरी आता आपण इथं आखून घेतलेली आहे. आपण जी पेपर कटिंग केली ती आता ही कटोरीची सर्व माप आपण जोडून घ्यायची. इथं अर्धा इंच वाढवायचं, इथं अर्धा, इथं 1.5 इंच, इथून 1.5 इंच आणि इथून 1.5 इंच. आता हा आपण कटोरीचा आकार देऊ. संपूर्ण कटोरीची माप जोडून घेतली. ही छत्तीचं माप आहे 9.5. ही आपली कटोरी तयार झालेली आहे. छत्ती माप प्लस 1.5 इंच प्लस अर्धा इंच असं आपण माप घेऊन ही बाहीचं पूर्ण पॅटर्न तयार करून घेतला आहे. 12 इंचाची बाही. ह्याच्या अगोदर आपण एक 12 इंचाची बाही काढल्याचा एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. ही छत्ती माप प्लस 9.5 इंच प्लस 1.5 इंच माया आणि अर्धा इंच वाढवून असं घेतलेलं आहे. आता हे आपण पेपर कटिंग करून घेऊ. ब्लाउजचा पाठीमागचा भाग आहे, हा पुढचा भाग आहे. पुढच्या भागाचा आकार आपण देऊन टाकायचा. ब्लाउज शिवतानाही दिला तरी चालतो. जर का आपल्याला शक्य असेल तर आपण शक्यतो आधी देऊन टाकायचा. पुढचा मुंडा आहे आणि हा पाठीमागचा मुंडा. मुंड्याचा आकार व्यवस्थित द्यायचा. बाहीच्या मुंड्यामध्ये कधीही घोळ येणार नाही. बाही परफेक्ट फिटिंगला बसण्यासाठी मुंड्याचा आकार चुकला नाही पाहिजे. आता ही आहे आपले ब्लाउजची कटोरी. ज्यांची उंची ब्लाउजची जास्त आहे, 15 उंची ब्लाउजची असतात, त्यांच्यासाठी हा करेक्ट ब्लाउज बसणार. ही आपली कटोरी तयार झाली आहे. कटोरी, बाही, कटोरी जोडायचा हा भाग आपला, ब्रेसपट्टी आणि हा आहे पाठीमागचा भाग. ही पूर्ण उंची 16 आहे. ही दुमडपट्टी आपण 1 इंचाची केलेली आहे. कारण की आपण पाठीमागच्या आणि पुढच्या भागावरूनच कटिंग केलं असल्यामुळं हा आपण 1 इंचाची दुमडपट्टी केली आहे आणि असाच ठेवून आपण परफेक्ट माप आपल्या कपड्यावरती टाकायचं आहे. आता ही आहे आपण परफेक्ट ब्लाउजची माप. ह्या अशा पद्धतीनं जर आपण कटोरीचं माप टाकलं तर कधीच चुकणार नाही. कटोरी ब्लाउजचे टिप्स अँड टेक्निक शेअर केले.